आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 घडामोडी। पहिली महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे स्फोटानं दिल्ली हादरली त्या संदर्भातली। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या स्फोटामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागलाय। यामध्ये काही जण जखमी असल्याचं सुद्धा कळतंय आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कारमधून स्फोटक आणून हा स्फोट घडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तपास यंत्रणांना हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी संबंध असल्याचं उघड झालंय। I-20 कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद होता असा संशय तपास यंत्रणांना आहे। 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि कारमध्ये जी व्यक्ती आहे तिची DNA टेस्ट केली जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। तर दुसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। वर्षा निवासस्थानी भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। तसंच महाविकास आघाडीची सुद्धा आज महत्त्वाची बैठक होणार आहे। हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहतील, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली। अंजली दमानिया आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना भेटणार आहेत। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पुरावे त्या बावनकुळे यांना सादर करणार आहेत, त्यामुळे या संदर्भात कडक कारवाईची मागणी अंजली दमानिया करणार आहेत। याबद्दल सुद्धा अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत।